नमस्कार. TCSचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले आहेत आणि आज आपण ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला बघूया गुंतवणूकदारांसाठी या आकड्यांचा नेमका अर्थ काय आहे. बरं, तर सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीने, म्हणजे पैसा. कंपनीने किती नफा कमावला आणि आपल्या गुंतवणूकदारांना काय देणार आहे. तर बघा, या तिमाही TCSने शेअरधारकांसाठी तब्बल 12,075 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे. हो, 12,075 कोटी. हा आकडा खरंच कंपनीची आर्थिक ताकद दाखवतो. आणि इतका चांगला नफा झालाय तर शेअरधारकांसाठी एक चांगली बातमी तर असणारच, बरोबर. कंपनीने प्रत्येक शेअर मागे 11 रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केलाय, म्हणजे थेट फायदा. पण थांबा, हा इतका मोठा नफा आला तरी कुठून? साहजिकच कंपनीच्या कमाईतून, म्हणजेच उत्पन्नातून. चला तर मग बघूया, या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न वाढलंय की नाही. हे बघा, इथे आकडेवारी स्पष्ट दिसतीये. या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न होतं 65,799 कोटी रुपये. आता हे फक्त एक आकडा नाहीये. मागच्या तिमाहीच्या तुलनेत आणि गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेतही हे जास्त आहे. म्हणजे कंपनीची वाढ व्यवस्थित सुरू आहे. ओके, उत्पन्न तर वाढलंय, हे छान आहे. पण निव्वळ नफा काढताना फक्त उत्पन्न बघून चालत नाही. खर्चही तितकाच महत्त्वाचा असतो, नाही का? आणि हो, ह्या तिमाहीत एक असा खर्च झालाय जो जरा वेगळा आहे आणि तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. ह्याला म्हणतात एक्सेप्शनल आयटम किंवा मराठीत विशेष बाब. आता हे काय आहे? तर सोप्या शब्दांत सांगायचं तर हा असा खर्च आहे जो कंपनी रोजच्या कामात करत नाही. हा कधीतरी एकदाच होणारा खर्च असतो. तर ह्या तिमाहीत TCSने असाच एक एक्सेप्शनल खर्च केलाय, 1,135 कोटी रुपयांचा. हा खर्च त्यांनी पुनर्रचनेवर म्हणजे रिस्ट्रक्चरिंगवर केलाय. आता हा खर्च जरी ह्या तिमाहीच्या नफ्यावर परिणाम करत असला तरी ह्याला आपण भविष्यासाठी केलेली एक प्रकारची गुंतवणूक म्हणू शकतो. बरं, तर हे झालं उत्पन्न आणि खर्चाबद्दल. आता जरा बघूया की TCSचा पैसा नेमका येतो कुठून, म्हणजे त्यांचे कोणते बिझनेस सेगमेंट्स सर्वात जास्त कमाई करून देत आहेत. वाह, हे चित्र बरंच काही सांगून जात आहे. बघा, सगळ्यात मोठा वाटा आहे बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेसचा, म्हणजे BFSI, तब्बल 39%. यावरून स्पष्ट दिसतं की TCSची या सेक्टरवर किती मजबूत पकड आहे. त्याच्यानंतर मग ग्राहक व्यवसाय आणि कम्युनिकेशन अँड मीडिया यांचा नंबर लागतो. ओके, आतापर्यंत आपण खूप आकडे बघितले, पण आता येऊयात त्या माहितीकडे जी गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, म्हणजे थेट कामाची गोष्ट. डिव्हिडंडचे पैसे कधी आणि कसे मिळणार. तर ह्या तारखा आणि आकडे लक्षात ठेवा. डिव्हिडंड आहे प्रति शेअर 11 रुपये. आता महत्त्वाची गोष्ट, रेकॉर्ड डेट आहे 15 ऑक्टोबर 2025. याचा अर्थ ह्या तारखेला ज्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये TCSचे शेअर्स असतील त्यांनाच हा डिव्हिडंड मिळेल. आणि हे पैसे तुमच्या बँक खात्यात 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत जमा होतील. तर एकूणच बघायला गेलं तर TCSची ही कामगिरी नक्कीच दमदार आहे. उत्पन्न वाढले, नफा चांगला आहे आणि शेअरधारकांनाही छान डिव्हिडंड मिळतोय. सगळं काही उत्तम दिसतंय. पण एक मोठा प्रश्न उरतोच. सध्याची जी जागतिक परिस्थिती आहे ती पाहता TCSला हीच कामगिरी पुढेही टिकवून ठेवता येईल का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?